आता आपण करतोय मसाला मफिन. लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करायची. हो. काय करायचंय आता पहिलं केक मार्गरीन घ्यायचं 1 टेबलस्पून. हे थोडं चिकट असतं. पुढे दही बघा. हो. टोमॅटो प्युरी पण तेवढीच. खूप पण टाकलं की मग ते जरा आंबट होतं, त्यामुळे ते जास्त नाही टाकायचं, प्रमाणात घालायचं. पुढे त्याच्यानंतर पिठी साखर थोडी अजून लागेल 1/2 टेबलस्पून बघा. हां बस. आता ते स्पॅच्युलाने सगळं एकत्र करायचं. बरं हे करता करता मला सांगा, तुम्हाला कुकिंगमध्ये पहिल्यापासून आवड आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं. तुमचे क्लासेस आहेत ते तुम्ही आम्हाला सांगितलं. पण विद्यार्थ्यांना सांगणं, त्यांना शिकवणं, त्यांना ट्रेन करणं हे वेगळं. आज तुम्ही आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात आलायत, एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी करतायत, मी ते खाणार आहे म्हणजे तर काय फारच आनंदाची गोष्ट आहे. मग हा कसं वाटतंय आज या आमच्या किचन मध्ये? खूपच छान वाटतंय. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवून बरीच सवय झाली होती शिकवायची, पण आता एवढ्या सगळ्या माझ्याकडून शिकतायत याचा आनंदच खूप आहे. वा. आणि मला पण खायला मिळते, मला तुम्हाला सांगू नाही शकत मी. आता त्याच्यात हर्ब्स टाकायचे, मिक्स हर्ब्स अजून थोडं टाका. बरं. हां. गार्लिक पावडर हे आपल्या प्रमाणानुसार टाकायचं. बरं. चिली फ्लेक्स. बरं. तुमच्या एवढ्या 2 छोट्या लहान मुली बाळ आहेत तुमच्या घरी, तर मग क्लास घेताना कधी कधी ते डिस्टर्ब करत नाहीत का? थोडेफार करतात पण एवढे नाही. मजा येते पण त्यांना सुखद आहे खूप. नाही, ते पण सगळ्यांना आवडतात. जे स्टुडंट्स असतात ते पण त्यांच्याशी खेळायला लागतात. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आता दोन्ही. ती मला जरा केअर मला सांगा. हे सोडा आहे. सोडा, बेकिंग पावडर थोडी जास्त पडली तरी चालते, पण सोडा नाही पडून द्यायचा. 1/2 टीस्पून पुरे. हां बस. आणि हा 1 टीस्पून. ही बेकिंग पावडर आहे. हो. आता चवीनुसार मीठ घ्यायचं. बरं. आता ते बघा, ते सोडा टाकल्यामुळे फसफसायला लागले, त्यामुळे ते अगदी प्रमाणात हवंय. बस. आता ह्याच्यात ह्या कांदा टाकायचा, गाजर टाकायचा आणि शिमला मिर्च टाकायची. हवं असेल तर आपण अजून पण ऍड करू शकतो, भाज्या ऍड करू शकतो. तुम्ही ही रेसिपी कुठनं शिकला तो? असंच आवडली म्हणून ऍड करून बघितलं बस. पुरे. आता कांदा. हां. आणि मफिन्स म्हटल्यावर कसं मुलं लगेच खुशीने खातात. माझ्या मनात काय आनंदाचे फवारे उडतात मला माहिती, कारण मफिन्स मी तर बाहेर खूप खातो, बऱ्याच वेळेला खाल्लेलं आहे. आता आपलं बाकी सगळं टाकून झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी हे टाकायचं, मैदा टाकायचा. बरं. किती लागणार आहे बघा. अख्खी वाटी टाका. मैदा आपण घातला. हां. आता मैदा घातल्यानंतर ह्या आपण आधी जे मिश्रण केलंय त्याच्या ओलाव्यात जेवढं मिक्स करता येईल तेवढं जास्तीत जास्त बघायचं, करून घ्यायचं आधी, नाहीतर मग लागेल तसं पाणी टाकायचं. ठीक आहे. आता पाणी टाकता थोडं. हो बघा. नाही टाका, लागेलच. थोडंसं पाणी अजून लागेल, थोडं, अगदी किंचित. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.